आताच्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। या रणधुमाळीमध्ये आम्ही प्रचार करताना आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। कारण प्रतिसाद असा लोक देत आहेत की जी दौलत साहेबांनी या भागामध्येच अनेक विकास कामे केलेली आहेत आणि या कामांचा प्रतिसाद म्हणून आम्हाला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। आता बाकीच्या उमेदवारांचा कधीतरी असं त्यांचा हे असत वाईट येतात की विकास झालेला नाही दौलत साहेबांच्या काळामध्ये। माझा त्यांना एक प्रश्न असेल, विकास म्हणजे काय हा त्यांना एक माझा प्रश्न असेल की आम्ही बाकी गावामध्ये ज्यावेळेस प्रचार करायला जातो त्यावेळेस आम्हाला म्हणजे कार्यकर्ते स्वतःहून पुढे येतात आणि सांगतात की साहेबांनी आमच्या भागामध्ये हा विकास केला। आता आम्ही काल भगतपाड्यामध्ये गेलो होतो। भगतपाड्यामध्ये जात असताना आम्हाला तो एक त्यांनी बंधारा ब्रिज तयार केलेले जाण्यासाठी। त्या भागातल्या लोकांना जर वाड्याला यायचा असला तर ते लोक हातामध्ये कपडे घेऊन असे या साईडने यायचं पाण्यामधून आणि मग इकडे तयारी करून ते वाड्याला यायचं। आज त्यांना आम्हीच काल जाऊन आलो, सुसज्ज असा पूल त्यांना तयार झालेले येण्या जाण्यासाठी। त्या भागामध्ये जवळजवळ 150 लोकवस्ती आहे। त्या लोकवस्तीसाठी एवढा मोठा ब्रिज त्यांनी तयार करून दिला। तिथे एक समाज मंदिर दिला। आताच मी अंगणवाडीचं एक तिथं त्यांना काम दिलेले, नवीन अंगणवाडी, ते अंगणवाडीचं काम चालू आहे। 2 वेळा तिथे ठकर बापामधून रस्त्याचं काम झालेले आणि बाकीच्या सगळ्याच गावांना गेल्यानंतर सगळ्याच गावांना कामं चालू आहेत। मग त्यांचा प्रश्न असो विकास म्हणजे काय, तर त्यांना माझा प्रश्न आहे का विकास म्हणजे काय हे आम्हाला तुम्ही सांगा। तुम्ही काय गावांमध्ये कामं केल्यात ती तुम्ही त्यांचा प्रचार करा। जर आम्ही कोणत्याही एखाद्या उमेदवाराचा प्रचार करत नाही का त्यांना मतदान करू नका, त्यांना काही करू नका, आम्ही जी आमच्या साहेबांनी जी कामं केलेली आहेत त्याचा आम्ही प्रचार करतोय। तर मला त्यांना एक विनंती असेल की त्यांनीही न असं काही दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार चुकीचा करता आपण काय कामं केलेत ही सांगावी। या वेळेसही आमच्या सोबत सर्व महायुतीचे कार्यकर्ते आहेत आणि महायुतीने भरपूर कामं केलेली आहेत। आताची लाडकी बहीण योजना पण चांगली दिलेली, माझ्या बहिणींना त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे। खरं तर काय माहितीये का, ही योजनेसंदर्भात जे 1500 रुपये त्यांना मिळाले आहेत त्या 1500 रुपयांमध्ये त्यांचा अनेक काही म्हणजे आरोग्याच्या काही विषय असतील, त्यांच्या संसाराचे काही विषय असतील, हे प्रश्न त्यांचे सुटलेले आहेत आणि ते अतिशय आनंदी आहेत। आणि त्या महायुतीच्या सरकारने अशा अनेक योजना दिलेल्या आहेत। अन्नपूर्णा योजनेतून त्यांना 3 सिलेंडर पण ही देणार आहेत। अशा भरपूर योजना आहेत। आता बिल पण त्यांना माफ केलेलं आहे। त्या योजनेत सर्वांना माहिती आहे, सर्वसामान्यपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत आणि त्याच्यातच आमचा विजय आहे। प्रचार आमचा एकदम भरपूर उत्साहात आहे आणि दरोडा साहेब म्हणजे एक देव माणूस आमचा आहे। खरोखर कोण गरीब गरजूवंतांना वेळोवेळी ते उपयोगी पडतात, त्यामुळे जनता त्यांना कधीच विसरणार नाही। त्यांना भरपूर मतांनी अशी निवडून देते। विकास कामं झालेली भरपूर, आमच्याकडे पण आताच 1,30,00,000 कामं दिली आहेत। कांबारा येथे तेवढीच 1,20,00,000 कामं दिली आहेत। अशी भरपूर कामं चालू आहेत आणि कामं याच्या आधी केलेली पण आहे आमच्या भागात आम्ही। आणि शहापूर रस्ता, कांबारा शहापूर रस्ता हा पण केला त्यांनी। आमच्या इथून असलेल्या कांबारा ते वाशिम रस्त्याचा बऱ्याच वर्षापासून रस्ता प्रलंबित रखडलेला काम या दौलत साहेबांच्या निधीतून मंजूर झाला आणि येणाऱ्या रस्त्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना व आमच्या भविष्यात येणाऱ्या आमच्या कंपन्यांसाठी येणाऱ्या रोजगारासाठी हा रस्ता आमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी आहे। येणाऱ्या आमच्याकडून परिसराकडून परिसराकडून दौलत साहेबांना चांगला प्रतिसाद मिळेल।